नमस्कार मित्रांनो, आज लोकसभेत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांचं निलंबन करण्यात आलं आणि हे निलंबन करताना प्रचंड वादळी चर्चा झाली। महुआ मोइत्रा यांची तुलना साक्षात द्रौपदीशी करण्यात आली। द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना ज्या प्रकारे सभा शांतपणे उद्विग्नपणे हे वस्त्रहरण बघत होते, याच्यामध्ये द्रोणाचार्य, कृपाचार्य, गंगापुत्र भीष्म यासह सम्राट धृतराष्ट्र सगळेजण सहभागी होते आणि या कुरुसभेला ज्या प्रकारे लज्जित व्हावं लागलं, कोणी काही करू शकलं नाही, तशी तुलना महुआ मोइत्राशी केली गेली। महुआ मोइत्राचं सदस्यत्व हरण केलं जात असताना तिला साधं बोलूनही दिलं नाही, तिला आपली बाजू मांडूही दिली नाही आणि लोकसभेच्या अध्यक्षांनी ओम बिर्ला यांनी कशा प्रकारे पक्षपात केला अशा प्रकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। पहिली गोष्ट म्हणजे महुआ मोइत्रा काही द्रौपदी नाही आहे। महुआ मोइत्राचं सगळं कॅरेक्टर जर कोणाशी मिळतं जुळतं असेल तर ती रावणाची धाकटी बहीण शूर्पणखा हिच्याशी मिळतं जुळतं आहे। शूर्पणखेचं नाक कापलं तशा प्रकारे महुआ मोइत्राचं नाक आज कापलं गेलं। प्रचंड घमेंड आणि अभिमानाने आपण काहीही करू शकतो, कारण आपणच एकटे शिकलेले आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी अडाणी आहेत, अशिक्षित आहेत, भाजपाच्या बऱ्याचशा खासदारांना काही कळत नाही आणि त्यामुळे आपण जे बोलू ते खरं, आपण ज्याच्यावर आरोप करावा त्यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची वृत्ती असलेल्या महुआ मोइत्रा, त्यांना अभिमान आहे की आपण राजकीय कुटुंबात नसूनही आणि अमेरिकेत वगैरे जाऊन उच्च शिक्षण घेऊन इन्व्हेस्टमेंट बँकर नोकरी करून भारतात परत येऊन आपण थेट खासदार बनतो आणि खासदार बनून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करतो, याचा त्यांना पराकोटीचा अभिमान होता आणि नरेंद्र मोदींवर अपमान करून राजकारणात शिडीवर चढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, पण या शिडीवरनं त्या घसरून पडल्या। आज जी चर्चा लोकसभेत झाली त्याच्यामध्ये एक गोष्ट मुद्दात समजून घेण्याची गरज आहे। महुआ मोइत्रा विरुद्ध जी कारवाई करण्यात आली ती कारवाई संसदेच्या लोकसभेच्या एथिक्स कमिटीने केली होती। तिथे महुआ मोइत्रा यांना पूर्णपणे बोलण्याची संधी दिली होती। तिथे त्यांना प्रश्न विचारण्यात आले होते, त्या प्रश्नांची सरळ उत्तर देण्याची तिथे त्यांनी तमाशा केला। या समितीत काय होतं हे बाहेर येऊन सांगणं, खासदारांनी हे सांगणं अपेक्षित नसतं, पण तरी बाहेर येऊन त्यांनी मीडियासमोरही याबद्दल विधानं केली आणि त्याच्यामुळे अन्य लोकसभा सदस्यांनाही बोलावं लागलं। त्यांच्यावर आरोप होता की लोकसभेचे सदस्य म्हणून तुम्हाला जे ईमेल पासवर्ड वगैरे दिलं जातं ते तुम्ही गुप्त ठेवायचं असतं, माहिती गुप्त ठेवायची असते। हे कधी कधी होत असेल, मी नाकारत नाही की काही जे सदस्य आहेत ते तेवढे शिकलेले नसतात आणि प्रश्न अपलोड कसे करायचे वगैरे त्यांना जमत नाही, पण तरी देखील तुम्ही प्रश्न लिखित स्वरूपात करून ते स्कॅन करून अपलोड करू शकता आणि जरी ते तुम्ही अपलोड करायला दिले, तुमच्या स्वीय सहाय्यकाला दिले, तरी ते तुमच्या घरातनं तुमच्या ठिकाणून ते अपलोड होतील किंवा तुम्ही परदेशात असाल तर तिकडनं तुम्ही अपलोड केले समजू शकतील। महुआ मोइत्रांनी जे काही प्रश्न विचारले त्यातले जवळपास 90% प्रश्न आपले मित्र दर्शन हिरानंदानी यांच्या समर्थनार्थ त्यांच्या उद्योगांची ते ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्या क्षेत्रांशी संबंधित असलेले प्रश्न विचारले होते। हे प्रश्न त्यांनी स्वतः लिहिले नव्हते, ते प्रश्न दुबईतून म्हणजे बहुधा ते हिरानंदानी किंवा त्यांच्या सहाय्यकांनी लिहिले होते। एकाच वेळेला त्यांचं लॉग इन पासवर्ड 4 देशातनं हाताळलं जात होतं आणि त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे की भारतातली लोकशाही ही खरोखर भारतातले लोकप्रतिनिधी हे लोकांना बांधील आहेत का कोणत्या उद्योजकांचे हितसंबंध जपण्यात ते व्यस्त आहेत, म्हणजे जे आरोप नरेंद्र मोदींविरुद्ध महुआ मोइत्रा करत होत्या की तुम्ही भारताच्या जनतेप्रती बांधील नाही आहात, तुम्ही अदानी अंबानींसाठी बांधील आहात, तर स्वतः महुआ मोइत्रा उद्योजकांसाठी आणि किती प्रश्न
तुम्ही शक्यतो मतदारसंघाशी संबंधित प्रश्न विचारायचे असतात. बरं जाऊ दे, हे सगळं महुआ मैत्रांचा इतिहास आता मी पुन्हा उघडत नाही. आणि त्याच्याबद्दल सुनावणी समितीत झाली होती, समितीने निर्णय घेतला होता आणि या निर्णयाबद्दल मतदान हे लोकसभेला करायचं होतं, सदस्यांना करायचं होतं. याच्यामध्ये लोकसभेच्या अध्यक्षांची काहीही भूमिका नव्हती, कारण जे न्यायदान करायचं होतं ते लोकांना करायचं होतं. आणि त्याच्यामुळे अध्यक्ष धृतराष्ट्रासारखे वागले वगैरे या आरोपांना काही अर्थ नाही. हे आरोप पूर्णतः निराधार आहेत. अध्यक्षांनी सांगितलं की याच्या आधी 2005 साली जेव्हा कोब्रा पोस्ट सारखं एक शेडी वेबसाईट, म्हणजे जे काँग्रेसच्या कृपा आशीर्वादाने ते पुढे आलं होतं, त्या कोब्रा पोस्टनी काहीतरी एक स्टिंग ऑपरेशन केलं आणि या स्टिंग ऑपरेशनमध्ये कशा प्रकारे विरोधी पक्षांचे खासदार, भाजपाचे खासदार कॅश फॉर क्वेश्चन्स म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेत आहेत हे रेकॉर्ड करण्यात आलं होतं. आता हे कोब्रा पोस्ट केव्हापासून न्यायालय झालं? जर अशा प्रकारचे पैसे घेतात का नाही हे ठरवायचं असेल तर ही गोष्ट न्यायालयात सिद्ध व्हायला हवी होती. पण कोब्रा पोस्टचा रिपोर्ट आला म्हणून अशाच प्रकारे एथिक्स कमिटीची बैठक बोलावण्यात आली होती. UPA सरकार होतं, काँग्रेसचं त्याच्यावर कंट्रोल होता, सोमनाथ चटर्जी अध्यक्ष होते कम्युनिस्टांचे. आणि त्यांनी देखील तेव्हा हे ज्या खासदारांवर आरोप झाले होते त्यांना बोलायची संधी दिली नाही. त्यांचं खासदारकी रद्द करण्यात आली होती. तेव्हा हा न्याय कुठे गेला होता? आणि त्यामुळे आज ओम बिर्लांनी याचीच आठवण करून दिली की मी काही एक प्रथा असेल, एक परंपरा असेल, ती जर मी मोडत असेल तर गोष्ट वेगळी, पण मी जर असं करत नसेल तर तुम्ही माझ्यावर आरोप कसे काय करू शकता की तुम्ही निष्पक्ष नाही, तुम्ही पक्षपात करताय, तुम्ही महुआला बोलायला संधी देत नाही, अगदी 5 मिनिटं बोलायला. आणि त्यामुळे अनेकांनी भावना व्यक्त केल्या. मला त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या खासदार हिना गावित यांनी ज्या प्रकारे आपली भूमिका व्यक्त केली, अतिशय सडेतोडपणे त्यांनी आपली भूमिका मांडली, त्याच्याबद्दल मला खरंच त्यांचं अभिनंदन करायचं आहे. हे धरून चाला की लोकसभेत काय होणार आहे हे होणार होतं, कारण बहुमत भाजपाच्या बाजूने, भाजपाने व्हीप काढला होता. त्याच्यावर अनेकांनी आक्षेप घेतला की तुम्ही असे व्हीप काढू कसे शकता. भाजपाने व्हीप काढला नसता तरी भाजपाच्या सदस्यांनी महुआच्या विरोधातच मतदान केलं असतं. आणि त्यामुळे ही गोष्ट समजण्यासारखी आहे की अशा गोष्टीमध्ये राजकारण जर केलं जात असेल, महुआ मैत्रा नरेंद्र मोदींवर, अमित शहांवर अतिशय खालच्या पातळीवर शिव्यांची लाखोली देत असतील, वाटेल ते बोलत असतील, त्यांच्या बोलण्यातनं हरामी वगैरे पण शब्द, संसदेत त्यांनी हरामी वगैरे शब्द काढले होते, अशा प्रकारे जर ते खासदारांबद्दल बोलत असतील तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करताना खासदार कशाला की आपल्याला न्यायनिष्ठेने मतदान करायचं असा विचार करतील. आणि त्याच्यामुळे जे झालं ते होणार होतं. मुद्दा असा आहे की हे सगळं झालं आणि नंतर या महुआ मैत्रांनी मी पुढची 30 वर्ष लढीन, मी आता 49 वर्षाची आहे, 30 वर्ष लढीन. बहुतेक त्यांनी मान्य केलं की पुढची 30 वर्ष भाजपाची सत्ता असणार आहे, कारण जर भाजपाची सत्ता नसेल तर त्यांना लढायची गरज नाही आहे त्यांचं. पण मी 30 वर्ष लढीन, मी गटारात लढीन. म्हणजे संजय राऊत जसे म्हणतात ना, संजय राऊतांची ती इंग्रजी आवृत्ती आहे महुआ मैत्र, म्हणजे मी गटारातनं लढीन, मी नंगा आदमी होऊ तसं म्हणतात ना, तसं ती म्हणली मी गटारातनं लढीन, रस्त्यावर लढीन, पण मी लढीन आणि तुम्हाला दाखवून देईन. इथे मुद्दा समजण्याची गोष्ट आहे. महुआ मैत्रा एवढं सगळं आवेशात बोलत असताना आणि महुआ मैत्रांच्या पाठी साक्षात सोनिया गांधी उभे असताना, म्हणजे बघा आज काँग्रेसच्या खासदारांनी जोरदार वकिली केली महुआ मैत्रांची. पण मला प्रश्न पडला की हे सगळं होत असताना महुआ मैत्रांच्या खास मैत्रिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुप्रियाताई सुळे कुठे होत्या? कदाचित माझं लक्ष गेलं नसेल आणि त्यामुळे ही चूक होऊ शकते, कोणीतरी दुरुस्त केली तर मी जाहीर माफी मागीन. मला काही त्याच्यामध्ये काही म्हणजे त्याच्याबद्दल काही मला असं वाटणार नाही, कारण मी माझ्या परीने शोधण्याचा प्रयत्न केला की सुप्रिया सुळे आज महुआ मैत्रांच्या विरुद्ध झालेल्या कारवाईबद्दल काय म्हणाल्या. त्यांनी साधं ट्विटही केलं नाही, तर एरवी त्या ट्विटरवर कोणाकोणाचे वाढदिवस असले तरी त्या सगळ्यांना शुभेच्छा द्यायला तत्पर असतात. पण आज महुआ मैत्रा विषयावर त्यांनी ट्विट केलं नाही. एकच व्हिडिओ मिळाला, तो सकाळी त्यांनी प्रसिद्ध केला होता, म्हणजे अधिवेशनाच्या आधी. आणि त्याच्यात त्यांनी नवाब भाई मलिक, त्यांचे नवाब भाई आहेत, त्यांची खूप जोरदार पाठराखण केली होती. आणि ही पाठराखण करून झाल्यानंतर आणि अर्थात महाजुमलेबाज पार्टी वगैरे काहीतरी भाजपा का भारतीय जुमला पार्टी वगैरे असं त्यांनी त्याच्यावर भाजपावर टीका केली होती. पण नंतर जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की आज महुआ मैत्रांबद्दल कारवाई केली जाईल त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की अजून तो रिपोर्ट टेबल व्हायचा आहे आणि त्याच्याबद्दल मला बोलता येणार नाही.
म्हणजे हे सगळ्यांना माहिती होतं काय रिपोर्ट असणार आहे, पण तरी देखील तेव्हा त्यांनी भूमिका घेतली. संसदेत मला काही त्या बोलताना दिसलं नाही, बोलल्या असतील तर म्हणून म्हणलं की आधीच माफी मागतो. नंतर ते सगळे खासदार त्यांच्या मागोमाग, म्हणजे कारण हे निष्कासित केल्यानंतर कार्यवाही सोमवारपर्यंत पुढे ढकलली. त्याच्यानंतर हे सगळे काँग्रेसचे खासदार वगैरे तृणमूलचे खासदार एकत्र बाहेर पडले. त्याच्यातही मला सुप्रिया सुळे दिसले नाहीत. प्रियंका चतुर्वेदींनी प्रतिक्रिया दिली, त्या राज्यसभेच्या खासदार असून. मग सुप्रिया सुळेंनी का प्रतिक्रिया दिली नाही? शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली नाही. म्हणजे कदाचित शरद पवारांसाठी एका सामान्य खासदारासाठी स्वतःचं ट्विट बीट करणं हे खूप किमती होत असेल, पण शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली नाही. आदित्य ठाकरे तर दुबईला जाऊन बसलेत पर्यावरणाची काळजी घ्यायला. ते होडीने गेले का कसे काय माहिती नाही, पण कारण विमानातनं जाताना खूप प्रदूषण होतं, पण पर्यावरणाच्या रक्षणासाठी ते दुबईला आहेत. म्हणजे विदर्भ मराठवाड्याच्या प्रश्नांपेक्षा दुबईचे पर्यावरणाचे प्रश्न त्यांच्या दृष्टीने मोठे आहेत. कदाचित ते जागतिक नेते वगैरे आहेत, पण त्यांचंही काही ट्विट वगैरे काही दिसलं नाही महुआ मैत्रांबद्दल. म्हणजे तृणमूलच्या ममता बॅनर्जी या मुंबईच्या वाघाची बंगालची वाघीण ही भाऊ बहीण असल्यामुळे त्यांनी तरी काहीतरी बोलायला हवं होतं. पण निदान म्हणलं ठीक आहे, प्रियंका चतुर्वेदींनी काहीतरी भूमिका तरी घेतली. राष्ट्रवादीची भूमिका का नाही? का राष्ट्रवादीच्या सुळे गटाला चाहूल लागली आहे की सुनावणी संपले निवडणूक आयोगात आणि आपल्या विरोधात निर्णय जाऊ शकतो? अजितदादांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेसचा दर्जा मिळू शकतो आणि मग कशाला उगाच मोदींशी पंगा घ्यायचा? महुआनी पंगा घेतला ते काय झालं ते बघितलं. अर्थात ते काही मोदींशी पंगा घेतला म्हणून झालं असंही म्हणणार नाही, त्यांच्या कर्माने त्या गेल्या. पण मुद्दा असा आहे की जर अशा प्रकारच्या गोष्टी होत असतील तर राष्ट्रवादीतल्या सुळे गटाच्या भवितव्याबद्दल मनात शंका येणं स्वाभाविक आहे. ही चाहूल शरद पवारांना लागले का, सुप्रिया सुळेंना लागली आहे का की इंडिया आघाडी काही बनत नाही आहे, काँग्रेस काही जिंकण्याच्या परिस्थितीत नाही आहेत? आणि असं जर असेल तर कशाला उगाच केंद्र सरकार विरुद्ध? देवेंद्र फडणवीसांना बोललं तर ते चालतं, महाराष्ट्र भाजपाला शिव्या दिल्या तर चालतात, त्याच्याबद्दल काही टीका केली तर चालते, पण केंद्रात कशाला उगाच पंगा घ्यायचा? म्हणून तर हे मौन नाही ना. आणि त्यामुळे जरी कारवाई महुआ मैत्रावर झाली असली आणि शूर्पणखेप्रमाणे त्यांचं नाक कापलं गेलं असलं तरी याबद्दल राष्ट्रवादी सुळे गटाच्या लोकांचं मौन हे जरा बुचकळ्यात टाकणारं आहे. तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती मिळाली की राष्ट्रवादीच्या अमुक खासदारांनी संसदेत अशी बाजू मांडली तशी बाजू मांडली तर त्याच्याबद्दल निश्चित कळवा. मी आपल्या प्रतिक्रियांची वाट बघत आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.